एकेकाळी फार दूर नसलेल्या गजबजलेल्या शहरात डेव्हिड स्टार जॉर्डन नावाचा एक माणूस राहत होता. डेव्हिड स्वप्ने आणि महत्वाकांक्षा असलेला एक माणूस होता जो पहाटे पक्ष्यांप्रमाणे आकाशात उंच उडतो. तो चालविला गेला, त्याच्या कारकिर्दीचा कठोरपणे पाठपुरावा करत होता आणि व्यावसायिक यशाच्या चकचकीत उंचीवर चढत होता. त्याने अचूक लक्ष्ये रचली आणि पर्वत हलवू शकतील अशा दृढनिश्चयाने त्यांना भेटले. पण डेव्हिड कामाच्या चक्रव्यूहातून नाचत असताना तो त्याच्या स्वतःच्या बनवलेल्या पिंजात अडकलेला दिसला, जो त्याच्या वैयक्तिक जीवनाच्या उबदार, तेजस्वी प्रकाशावर सावली देतो. डेव्हिडने यशाची चव चाखली जणू ते सर्वोत्तम फळ बागांमधून काढलेले गोड फळ आहे. तरीही त्याला त्याच्या अंतःकरणात एक कुरतडणारी रिक्तता जाणवली, एक वेदना जी सतत विस्तारत असलेल्या शून्यासारखी वाटली. एकेकाळी चैतन्यमय आणि हास्याने भरलेले त्याचे कुटुंब आता त्याला परके वाटू लागले. डेव्हिडने त्याच्या घराभोवती पाहिले आणि त्याला थंडी जाणवली. त्याने त्याची पत्नी सरा किंवा त्याच्या उत्साही मुलांना ओळखले नाही. कौटुंबिक जेवणाच्या ऐवजी उबदारपणा, शा आणि कथांची देवाणघेवाण होण्याऐवजी त्यांचे टेबल शांत झाले होते, एक पूर्णपणे अप्रिय ठिकाणी बदलले होते. त्याने सराच्या डोळ्यात पाहिले, ती चमक शोधत होती ज्याने त्याला एकदा तिच्याकडे खेचले होते, परंतु त्याला जे काही सापडले ते पूर्वीचे निस्तेज प्रतिबिंब होते. माझे लग्न झाले आहे, डेव्हिडने एका संध्याकाळी त्याच्या जवळच्या मित्राला सांगितले जेव्हा ते एका स्थानिक कॅफेमध्ये बसले होते. कॉफी समृद्ध आणि सुगंधी होती, पण डेव्हिडने बोलल्याप्रमाणे संभाषण खट्टू झाले. आम्ही भांडत नाही किंवा काहीही करत नाही, आम्ही आता एकमेकांवर प्रेम करत नाही. हे असे आहे की आम्ही रूममेट आहोत, जागा सामायिक करतो परंतु पूर्णपणे वेगळे जीवन जगतो. त्याच्या शब्दांचे वजन दाट धुक्यासारखे हवेत लटकले होते. समोरचा कोणताही स्पष्ट मार्ग अस्पष्ट होता. तुम्ही समुपदेशनाचा प्रयत्न केला आहे का? त्याच्या मित्राने चिंतेत बघत विचारले. डेव्हिडने होकार दिला. त्यांच्या प्रेमाची ज्योत पुन्हा पेटवण्याच्या आशेने त्यांनी एका व्यावसायिकाची मदत घेतली होती, परंतु प्रत्येक प्रयत्नाला असे वाटले की ते कधीही न संपणाऱ्या महासागरात खडे फेकत आहेत. काहीच काम दिसत नव्हते. आम्ही समुपदेशनासाठी गेलो आहोत, आम्ही बऱ्याच गोष्टींचा प्रयत्न केला आहे, परंतु आम्ही ती भावना पुन्हा जागृत करू शकत नाही. हे एखाद्या सुंदर पेंटिंगसमोर उभे राहण्यासारखे आहे परंतु फक्त एक रिक्त कॅनव्हास पाहण्यासारखे आहे. आत्मचिंतनाच्या या प्रवासादरम्यान डेव्हिडने स्वतःमध्ये खोलवर दडलेली रहस्ये शोधली. पाहिलेल्या तारांनी धरलेल्या मॅरिओनेटप्रमाणे त्याला अनेकदा अस्वस्थ वाटायचे. त्याने प्रत्येक गोष्टीवर प्रश्न केला, त्याच्या कल्पना, त्याचे विचार, अगदी त्याच्या नातेसंबंधांवर. इतर लोक माझ्याबद्दल खरोखर काय विचार करतात? त्याला आश्चर्य वाटले. त्याच्या मनात नाचणाऱ्या संशयाच्या सावल्यांनी पछाडले. दरम्यान सराने तिच्या स्वतःच्या सत्यांशी कुस्ती केली. त्यांनी एकत्रितपणे त्यांच्या जीवनाचे परीक्षण केले, विशेषतः जेव्हा ते त्यांच्या मुलाचे होते, ज्याची अमर्याद ऊर्जा आणि सर्जनशीलता त्यांना गोंधळात टाकते. त्यांना समजले की समाजाने त्याला जे स्वीकारार्ह मानले त्यामध्ये त्याला आकार देण्याचे त्यांचे प्रयत्न त्याच्या ख्या आत्म्याला गुदमरत आहेत. आम्ही आमच्या वृत्तीवर आणि वागणुकीवर कितीही काम केले तरी आमचे प्रयत्न निष्फळ ठरले, सराने उसासा टाकला. ही जाणीव विजेसारखी झाली, प्रकाशमय मार्ग ज्याकडे त्यांनी दीर्घकाळ दुर्लक्ष केले होते. त्यांनी ओळखले की त्यांच्या मुलाला खऱ्या अर्थाने आधार देण्यासाठी त्यांना त्यांच्या धारणा बदलण्याची गरज आहे.
स्पष्टतेच्या क्षणात त्यांनी त्याला राहू देण्याची जाणीवपूर्वक निवड केली. त्यांनी बाजूला जाण्याचा, आराम करण्याचा आणि त्याच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाला निर्विवादपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने त्यांच्या घरात क्रांती झाली. त्यांनी त्यांचा मुलगा कोण आहे याचा आनंद इतरांशी तुलना करण्याऐवजी ते शिकले. सुपीक जमिनीत बियाणे पेरणे, आतील चांगल्या गोष्टींचे संगोपन करणे आणि व्यक्तिमत्व आणि स्वातंत्र्याच्या भव्य बागेत ते फुलताना पाहणे असे होते. डेव्हिड आणि स्रा अनेकदा कापणीच्या नियमाविषयी बोलले. एक साधे पण गहन तत्त्व, तुम्ही जे पेरता ते तुम्ही नेहमी कापता. त्यांना हे समजले की केवळ तंत्रांवर किंवा द्रुत निराकरणांवर लक्ष केंद्रित करणे निरर्थक आहे जर त्यांनी ही वर्तणूक जिथे वाढली त्या मुळांकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या मुलाचे पालनपोषण करताना त्यांना जाणवले की त्यांनी पालक म्हणून स्वतःमध्ये मूलभूत चांगुलपणा जोपासणे आवश्यक आहे. या शोधांदरम्यान डेव्हिडने अत्यंत प्रभावी लोकांच्या 7 सवयींच्या शिकवणींवर अडखळली. या शिकवणींमध्ये वर्णन केलेली तत्त्वे त्याच्या मनाच्या कॉरिडॉरमध्ये मोठ्याने प्रतिध्वनित झाली, ज्यामुळे तो नकळत जगत असलेल्या सामाजिक प्रतिमानांना प्रकट करतो. प्रतिमान हे अदृश्य नकाशे होते जे त्याचे विचार आणि कृती मार्गदर्शन करतात. काही वेळा हे नकाशे त्याला चुकीच्या मार्गाने नेले, ज्यामुळे तो विकृत दृष्टिकोनातून त्याचे कुटुंब पाहू लागला. त्यांची प्रत्येक धारणा एका बॉक्समध्ये बंद होती, बहुतेक वेळा तपासली जात नाही. त्यांनी जगाला कसे रंगवलेले पाहिले, ते कसे वाटले आणि कसे वागले. त्यांना कळले की कंडिशनिंगने एकमेकांबद्दल आणि त्यांच्या मुलाबद्दलच्या त्यांच्या विचारांना आकार दिला. उदाहरणार्थ, वर्गातील व्यायामामध्ये त्यांनी एक साधे पण शक्तिशाली सत्य पाहिले. लोक अनेकदा त्यांच्या स्वतःच्या पक्षपातीपणामुळे आणि पूर्वकल्पित कल्पनेमुळे तरुण स्त्रीच्या प्रतिमेचा चुकीचा अर्थ लावतात. केवळ खुल्या संभाषणातून आणि समजूतदारपणाने सशस्त्र असताना समज नाटकीयरित्या बदलू शकते हे समजून घेण्यासाठी डेव्हिडचा मित्र कुयाने त्याला एक महत्त्वाचा धडा शिकवला. आपण जग जसे आहे तसे पाहत नाही, तर आपल्याला ते पाहण्याची अट दिली आहे. त्यांनी हे शिक्षण त्यांच्या मुलासोबतच्या नातेसंबंधात लागू करण्यास सुरुवात केली. यापुढे ते त्यांचे दर्जे त्याच्यावर लादणार नाहीत. त्याने त्याची ओळख कोरली म्हणून ते त्याचे ऐकतील आणि समर्थन करतील. डेव्हिड आणि स्रा यांनी त्यांच्या आत्मसुधारणेच्या प्रवासात सखोल शोध घेत असताना त्यांनी ओळखले की त्यांच्या संघर्षाची मुळे त्यांच्या कुटुंबाला आणि स्वतःला ज्या प्रकारे समजतात त्यामध्ये आहेत. खरा बदल हा आतूनच होतो हे डेव्हिडला या प्रकरणाचे मुख्य कारण होते. ही प्रतिमा बदलण्याची वेळ होती, जागृत होण्याचे क्षण जे त्यांना स्वतःबद्दल आणि त्यांच्या नातेसंबंधांबद्दल उच्च समजूतदारपणाकडे नेऊ शकतात. त्यांनी कृतज्ञता आणि आनंदाची अधिक प्रगल्भ भावना विकसित करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही पूर्वनिर्धारित अपेक्षा पूर्ण झाल्यामुळे निराश होण्याऐवजी त्यांच्या मुलाच्या व्यक्तिमत्वात आनंद मिळवला. मित्रांना जवळ आणणारे आकर्षक व्यक्तिमत्व व्यक्त करून तो भरभराटीला येऊ लागला. डेव्हिड आणि स्रा यांनी शोधून काढले की खरे प्रेम यश किंवा आनंदाचे कठोर निकष लादण्याऐवजी कनेक्शन वाढवणे आहे. काळाच्या कसोटीवर ते तत्वांच्या बळावर झुकले. तत्त्वे दीपगृहाप्रमाणे काम करतात. त्यांना अंधार आणि अराजकतेतून मार्ग दाखवतात. त्यांच्या कृती आणि निर्णयांना आधार देतात. त्यांना समजले की प्रत्येक नातेसंबंधात वाढीचे अनुक्रमिक टप्पे असतात आणि त्यांनी केलेले प्रत्येक प्रयत्न त्यांना अधिक परिपूर्ण अस्तित्वाकडे नेतील अशी आशा आहे. संयम आणि समजूतदारपणाचा प्रत्येक थेंब त्यांच्या कुटुंबातील प्रेमाच्या संपत्तीमध्ये गुंतवणूक होता.
सक्रिय ऐकण्यात गुंतणे महत्वाचे होते, जीवनाच्या व्यस्त वावटळीत विसरलेली कला. ऐकणे हे एक साधन नव्हते तर एक भेट होती, एक जोडणी ज्यासाठी मोकळेपणा आणि सहानुभूती आवश्यक होती. डेव्हिडला त्याच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीतला एक क्षण आठवला जेव्हा त्याने तिला शेअर करायला शिकवण्याचा प्रयत्न केला. मी फक्त एक प्रारंभिक निर्णय घेतला की मी बरोबर आहे आणि ती चुकीची होती, त्याला आठवते. ते प्रेम, समज आणि एकत्र घालवलेल्या वेळेत रुजलेल्या जीवनाचे धडे शिकवू शकतील असे प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिबिंबित करण्याद्वारे होते. त्यांचे जीवन नवीन सवयींचे एक टेपेस्ट्री बनले, विश्वास निर्माण करणे, जबाबदाऱ्या वाटणे आणि भावनिक आणि सामाजिक बंध जोपासणे. त्यांनी स्वतःला स्पष्टतेने वेढले, जिथे एकमेकांना समजून घेणे ही एकत्र वाढण्याच्या दिशेने पहिले पाऊल होते. डेव्हिडने कबूल केले की त्याने एकदा शून्यतेच्या भावनांशी संघर्ष केला होता. मला माझ्या कर्मचाऱ्यांकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्यांच्याशी योग्य वागणूक देण्यासाठी मी कठोर परिश्रम करतो, त्याला जाणवले. परंतु दृष्टिकोनातील या बदलामुळे सुरुवातीला त्याला असंतोष वाटू लागला. ते शिकले की खरे नेतृत्व आतून सुरू होते आणि बाहेरून फिरते. डेव्हिडने म्हटल्याप्रमाणे इनसाइड आउट हा त्यांचा मंत्र बनला, जगाला सामोरे जाण्यापूर्वी प्रथम वैयक्तिक सचोटीचा सन्मान करण्याचा प्रवास. त्यांनी त्यांच्या विचार, इच्छा आणि प्रतिबिंबांमध्ये खोलवर जाऊन आत्मजागरूकतेकडे या अविश्वसनीय प्रवासाला सुरुवात केली. हळूहळू त्यांना जीवनातील सक्रियतेचा अर्थ समजला. निष्क्रिय प्रतिक्रियांऐवजी हेतुपुरस्सर निवडीद्वारे कोणीही आपले नशीब घडवू शकते याची जाणीव झाली. डेव्हिडने हे नवीन ज्ञान स्वीकारले आणि पूर्णपणे कबूल केले की त्याचा आनंद ही एक सक्रिय निवड आहे. आम्ही प्रतिसाद देण्यास सक्षम आहोत, त्यांनी पुनरावृत्ती केली आणि हे ओळखले की त्यांच्या भावना आणि कृती त्यांच्या मूल्यांवर अवलंबून असतात, त्यांच्या परिस्थितीनुसार नव्हे. अगदी अंधारातही अर्थ शोधण्याचे व्हिक्टर फ्रँकलचे विचार डेव्हिडच्या मनात खोलवर रुजले. त्यांनी ओळखले की वाढीची क्षमता त्यांच्या संघर्षात आहे. त्याला आपल्या जीवनाची जबाबदारी घेण्यास सक्षम वाटले. आमचे सर्वात कठीण अनुभव हे क्रुसिबल बनतात जे आपले चारित्र्य बनवतात, त्याने स्वतःला वारंवार आठवण करून दिली. त्यांनी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि जीवनातील लहान क्षणांचे कौतुक करण्यासाठी वचनबद्ध केले, सामायिक अनुभवांची समृद्ध टेपेस्ट्री विणली. डेव्हिड आणि सरा यांनी त्यांच्या एकत्र जीवनासाठी मूल्ये आणि हेतू व्यक्त करून कौटुंबिक मिशन स्टेटमेंट तयार केले. जीवनातील चढउतारांवर ते मार्गक्रमण करत असताना हे विधान महत्त्वपूर्ण मार्गदर्शक ठरले. त्यांनी त्यांचे बंध दृढ करण्यावर लक्ष केंद्रित केल्याने ते कोण होते याचे सार त्यांच्याद्वारे चमकू लागले. त्यांनी सामायिक स्वप्ने आणि उद्दिष्टांची शक्ती पुन्हा शोधून काढली, स्वतःला मुख्य तत्त्वांसह संरेखित केले ज्याने त्यांना दिशा दिली. प्रेम आणि समंजसपणावर आधारित कुटुंब विकसित करण्याच्या मिशनने त्यांना एकमेकांना जबाबदार धरले. त्यांच्यात आत्मजागरूकता वाढली, अस्पष्ट मार्ग प्रकाशित झाले आणि स्पष्टता दिली. त्यांच्या अंतर्मनाचे पालनपोषण करून त्यांनी त्यांची वाढ आणि वेळ चांगल्या प्रकारे घालवण्यास सुरुवात केली. त्यांनी सवयी लावल्या ज्यामुळे त्यांच्या जीवनात संतुलन होते. एक चांगले पालक, जोडीदार आणि मित्र असणे हा एक सतत प्रवास आहे हे समजून घेतले. डेव्हिडने त्याच्या सभोवतालच्या जगाचे निरीक्षण केल्यावर त्याने जीवनाच्या नृत्याची प्रशंसा केली. सामायिक अनुभव आणि स्वप्ने यांच्याद्वारे विणलेल्या कनेक्शनचा ओहोटी आणि प्रवाह.
त्याने समन्वयाची खरी समज विकसित केली. इतरांसोबत भागीदारी केल्याने सर्जनशीलता वाढू शकते आणि उल्लेखनीय परिणाम मिळू शकतात. त्यांच्या घरात सखोल संभाषण सुरू झाले, जिथे कल्पनांना करुणा मिळाली आणि अंतर्दृष्टीने हृदय जोडणारा पूल तयार झाला. डेव्हिड आणि सरा यांनी सांसारिक जीवनाचे रूपांतर कल्पना, स्वप्ने आणि आकांक्षांभोवती केंद्रित असलेल्या दोलायमान चर्चेत केले. भावनिक बंक खाते हे त्यांचे मार्गदर्शक रूपक बनले. त्यांना माहीत होते की त्यांच्या नातेसंबंधांना विश्वास आणि समजूतदारपणाची सक्त गरज असते. डेव्हिडच्या लक्षात आले की दयाळूपणाची छोटीशी कृत्ये त्यांच्या प्रेमाची टेपेस्ट्री अबाधित ठेवणारे धागे आहेत. किरकोळ भाबडेपणामुळे त्यांचे बंधन धोक्यात येऊ शकते, तर कौतुकाच्या कृतींमुळे त्यांची एकता घट्ट होते. त्यांनी एकमेकांना कधीही गृहीत धरू नये हे शिकले. जसजसा काळ बदलत गेला तसतसे त्यांचे कुटुंब सूर्यप्रकाशाने चुंबन घेतलेल्या वसंत ऋतूच्या फुलांसारखे फुलले. त्यांच्या घराचा कोपरा हास्याने भरून गेला आणि त्यांची मुलं चमकदारपणे चमकू लागली, अपेक्षांचा बोजान ठेवता. त्यांनी केलेल्या भावनिक ठेवींनी त्यांच्या नातेसंबंधांचा पाया तयार केला आणि त्यांच्या कुटुंबाला स्पष्टपणे जाणवणाऱ्या उबदारपणात गुंडाळले. ते आता फक्त पालक नव्हते, ते त्यांच्या मुलांच्या साहसांमध्ये सहयोगी, समर्थक होते. या सक्षमीकरण प्रक्रियेद्वारे डेव्हिड आणि सरा यांनी केवळ त्यांच्या कुटुंबातच नव्हे तर स्वतःमध्येही एक गहन परिवर्तन पाहिले. त्यांच्या दैनंदिन जीवनात सहानुभूती आणि समजूतदारपणाची शक्ती आत्मसात करून ते त्यांच्या वचनबद्धतेत भरभराट झाले. हा मार्ग त्यांचा नवीन सामान्य बनला, ज्या तत्वांनी चालविलेले यशापेक्षा नातेसंबंध, अराजकतेवर संतुलन आणि भीतीपेक्षा प्रेम. जगण्याच्या कलेने त्यांचे दिवस भरून काढले आणि त्यांनी नवीन सहानुभूतीने इतरांशी संपर्क साधला आणि त्यांच्या सभोवतालच्या समर्थनाची संस्कृती तयार केली. डेव्हिडच्या कामाच्या आयुष्यातही बदल झाला. यापुढे तो यंत्रात फक्त एक कोग राहिला नाही, तो एक नेता बनला ज्याने सहयोग, विश्वास आणि आदर वाढवून इतरांना प्रेरणा दिली. त्याच्या सभोवतालच्या प्रत्येकाच्या लक्षात येऊ लागले, सकारात्मकतेची लहर संपूर्ण संस्थेत पसरली आहे. ते अनेकदा विजय करार, यशाचे ते क्षण बोलतात जिथे दोन्ही पक्षांनी सामायिक विजय साजरा केला. डेव्हिडच्या लक्षात आले की यश ही एकट्याची उपलब्धी नसून एक सामूहिक उत्सव आहे. परस्पर आदर आणि समजूतदारपणावर आधारित भागीदारी वाढली आणि असंतोष निर्माण करणाऱ्या तडजोडीपेक्षा कोणताही करार श्रेयस्कर नव्हता. ऋतू बदलले तसे डेव्हिडही बदलले. प्रत्येक दिवस प्रगतीचा पुरावा बनला, वाढीचा वरचा आवर्त, जिथे प्रत्येक वचनबद्धतेने त्याला समृद्ध, अधिक परिपूर्ण जीवनाकडे नेले. त्याला हलके, शक्यतेच्या आभाने वेढलेले आणि त्याच्या मूल्यांनी आधारलेले वाटले. पुनर्शोधाचा प्रवास त्याच्या आव्हानांशिवाय नव्हता. संशयाचे दिवस होते, जुन्या नमुन्यांचा मोह त्याच्या टाचांवर ओढत होता. पण डेव्हिडच्या वाढीसाठीच्या वचनबद्धतेमुळे त्याच्या पाठपुराव्याला चालना मिळाली, जीवनाच्या धड्यांद्वारे अर्थपूर्णपणे तयार केलेला एक अथक शोध. त्यांनी एकत्रितपणे त्यांच्या आयुष्यातील सुंदर बाग जोपासली, जिथे समजूतदार मातीत प्रेम आणि प्रामाणिकपणा फुलला. त्यांनी एकमेकांना स्वतःच्या सर्वोत्कृष्ट आवृत्त्यांमध्ये जोपासले, अटूट समर्थनात रुजलेले असताना वाढीसाठी जागा दिली. डेव्हिडने त्याच्या कुटुंबाकडे पाहिल्यावर त्याला त्याच्या छातीत अभिमान वाटला. तेथे, क्षणाच्या हशा आणि आनंदात, त्याने ओळखले की सर्वात खोल कनेक्शन जीवनातील वादळांना तोंड देऊ शकते. त्यांनी यशापेक्षा खूप मौल्यवान काहीतरी बांधले होते, त्यांच्यात प्रेम,
समजूतदारपणा आणि आपुलकीची भावना निर्माण झाली होती. सरतेशेवटी डेव्हिडची कथा एक गहन परिवर्तन बनली. व्यावसायिक कामगिरीच्या उंचीपासून कुटुंब आणि कनेक्शनच्या हृदयापर्यंतचा प्रवास. त्याने हे शिकून घेतले होते की खरे यश एखाद्याच्या करिअरच्या प्रशंसा आणि प्रगतीमध्ये नाही तर आपल्या जीवनाला पोषक आणि समृद्ध करणाऱ्या नातेसंबंधांमध्ये आहे. डेव्हिडचे जीवन तत्त्वे, मूल्ये आणि प्रेमाच्या धाग्यांनी विणलेले एक दोलायमान टेपेस्ट्री बनले, एक वारसा ज्याने इतरांना सखोल संबंध शोधण्याची प्रेरणा दिली. मानवी अनुभवाच्या फॅब्रिकमध्ये त्याला समन्वय सापडला जिथे प्रत्येक क्षण समज आणि कनेक्शनद्वारे वाढीची संधी बनला. आणि म्हणून एका गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी एकेकाळी दूरच्या माणसाने कुटुंब, प्रेम आणि स्वतः जीवनाचे सौंदर्य पुन्हा शोधले. मानवी असण्याची खरी कलात्मकता त्याच्या सर्व गुंतागुंत आणि आश्चर्यांसह. डेव्हिडने स्वतःच्या कथेची पाने उलटवली होती, जोडणीच्या दोलायमान रंगष्टांना आलिंगन दिले होते, इतरांना वाढीचे आणि सत्यतेचे मार्ग दाखवले होते. प्रवास नुकताच सुरू झाला होता, वसंत ऋतूच्या फुलांप्रमाणे बहरलेला, वचन आणि संभाव्यतेने भरलेला, काळाच्या हातांनी आणि हृदयाच्या इच्छेने आकार दिलेला खरा उत्कृष्ट नमुना.